त्यासाठी तू पुण्याला गेला होतास? माझी काय पण चूक नाहीये. अनुराधाच रिशावर वैतागली. अरे मग तू तिला काय बोलणार नाहीस का? मी कधी काय बोलतो का तिला? तू काय बोलणार म्हणा, तुला बोलायला तोंडच नाही. तुझी चूक असते नेहमी. या खेपेला माझी काय पण चूक नाहीये. तुमची सुनच विनाकारण ओरडली तुमच्या नातवावर. मी असा गप गुमान पिंजऱ्यातल्या सशासारखा असा हातबल उभा होतो आणि तुम्ही मलाच बोलताय. अन्याय माझ्यावर, अन्याय आहे माझ्यावर. अरे अन्याय तर ऋषीवर जावंय. तुमच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून त्याने ही भेट घडवून आणली आणि तुम्ही त्यालाच दुखवलं. मी दुखावलेला नाही. आवाज. अहो दादा, आता आपल्या दोघांमध्ये बोलायला दुभाषी ठेवायचा का? मी काय बोलायलोय तुम्हाला कळत कसं नाही? तुमच्या हे के घोरपणामुळे तुम्ही त्याचं मन दुखावलं. दादा मी नाही. भले तू त्याला रागावला नसशील, पण अनुराधाशी भांडलास ना. अरे त्याने तुमच्यासाठी एवढा बेत आखला आणि तुम्ही त्याची वाट लावली. त्याला किती वाईट वाटलं असेल. हा मग फोन दे. तिचाच आहे. हॅलो दादा. हा काय सुनबाई? सूर बदलला. कपरे नाही तू बोल. हे बघ, बरं झालं तू फोन केला ते, नाही तर मीच फोन करणार होतो तुला. मला कालचा प्रकार कळला. तुम्ही दोघांनी त्याचं मन उगीच दुखावलं ग. दादा मी काय म्हणते, माझं ऐकून तर घ्या. आधी तू माझा ऐक. हो गपरे. बोला. हे बघ, माझे बोल अनुभवाचे आहेत, बाहेर ऐकायला मिळणार नाहीत. काय बोलणार आता? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती सुनबाई. तुझं मन राखावं म्हणून त्यांनी संगीत सोडलं आणि नोकरी धरली आणि तुझ्या अहंकारापायी तू त्याचं मन दुखावलंस. दादा मला माहिती आहे मी चुकले, म्हणून मी काल रात्रीच ऋषीच्या घरी जाऊन त्याची माफी मागितली. काय म्हणतेस तू? ऋषीच्या घरी जाऊन त्याची माफी मागितली? हा मी बोलतो. काल तू रिशाच्या घरी गेली होती. हो गेले होते. कशासाठी? त्याची माफी मागायला. याला काय अर्थ आहे? काल वाद तुझ्यामुळे सुरू झाला आणि आज तू आधीच जाऊन माफी मागून मोकळी झाली. म्हणजे चुकीचा कोण ठरला, मीच की नाही? हे बघ, हे योग्य नाहीये. हे बघा, मी खरं तर तुमच्याशीच बोलायला फोन केलाय. दादांच्या मोबाईलवर. हो. मला तुम्हाला सॉरी म्हणायचंय. या फोन मध्ये काहीतरी लफडा आहे. आता ऐकू येत नाहीये का तुम्हाला? नाही नाही ऐकू येते, पण सॉरी असा काहीतरी अपशब्द कानावर पडतोय. मी सॉरीच म्हणाले. काय 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 काय? मी तुम्हाला सॉरी म्हणाले. कुणाशी बोलतेस कळते का? हो, मी तुमच्याशीच बोलते आणि मी तुम्हाला सॉरी म्हणते. ही मला सॉरी. लगेच हुरळून जायची गरज नाहीये. मी तुम्हाला फक्त कालच्या प्रकाराबद्दल सॉरी म्हणाले. जाता कशाला डॉक्टरांकडे तुम्ही? आणि बघा, तुम्ही दोघं ऐकावे जनाचे, करावे मनाचे. तेच तर करतोय. म्हणजे डॉक्टरचं ऐकतोय ना मी. डॉक्टरचं ऐकायला हवं का नको? काय ग? काय बाबा, इतक्या मनापासून गरम गरम बीट पकोडे केलेत मी आणि तुम्ही असं म्हणताय? आणि तसंही डोंट अंडर एस्टिमेट नीतू. हे पकोडे बाहेर स्टॉल लावून विकलेत ना, तर रोजचे असे 1 लाख रुपये कमवेन मी. नको नको. काय झालंय, आरोग्य खातं आजकाल खूप स्ट्रिक्ट झाले. त्यामुळे प्लीज असं काय करू नकोस. तिथे ना भूत आहे. नाग्या, आपल्याकडे इलेक्ट्रिशियन आणि प्लंबर सुद्धा बोलावून येत नाही, भूत कसला येईल? अगं ताई, ते आईमुळे येत नाही. अगं आई, भूत आपल्या घरात नाही, ते तिळगुळकरच्या घरात आहे. हो काय? डोंट वरी, मी आता जाते ना तिथे, बघते मी काय. जाऊ नकोस, तुझ्या जीवाला धोका आहे. कपरे, त्याचं भूत बीत काही नसतं. जर या जगात नागेश असू शकतो तर भूतही असू शकतो. गप्प बसा. आणि तसे मी या भूताबिताला काही घाबरत नाही. सांगतो मी, असल्या अफवा पसरत जाऊ नकोस. ह्याला सांगून ठेव,
तुला एक दिवस पोलीस पकडून घेऊन जातील. अफवा पसरवणं हा गुन्हा आहे. अहो बाबा मी अफवा पसरवत नाही हो. मी पाहिलं भूताला इथं असं पाहिलं एवढं असं. बघितलंस ना हो. नशीब बघा नशीब जर असं भूत बघतो. अहो बाबा हे भूत शोधक यंत्र. याच्या कक्षेत जर कोणी भूत आलं तर याचं लाईट लागतं, ते वाजायला लागतं. अहो मी लावलेला शोध आहे. नाही नाही नागेश, माझा ठाम विश्वास आहे भूत आहे. तू एक काम कर, हे यंत्र आहे ना पॉलिसीवर ट्राय कर. पॉलिसी नव्हते. जा तिकडे, अभ्यास कर ना. काढू नका. तू काय सांगायचं त्याला? यंत्र चल चल वरती. अरे रिषा मी काय म्हणतो माहितीये का? रिषा ऐक तर. रिषा थांबणार आहे. बोल. मला असं गुंडासारखा लपून राहायचा कंटाळा आलाय. अरे म्हणून तुला बोलतोय, इथे लपून राहून आयुष्याची माती करण्यापेक्षा गावी जा, शेती कर. अरे शेती नाही करायची म्हणून तर पळून आलो ना मी. पुन्हा पुन्हा गावी जायला सांगतो मला. रिषा 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 मी काय म्हणतो ऐक ना. आपण मित्र आहेत की नाही, बालपणीचे मित्र आहेत. तर तू ना ऑफिस मधून मला इथं राहण्याची परवानगी काढ आणि मला या ज्ञातांवास कोणत्या वासातून? अज्ञातवासात. हा त्या वासातून बाहेर काढ. अरे तुझ्या नादात ती लोक मला बाहेर काढतील. कशाला मला प्रॉब्लेम मध्ये अडकवतोयस? अरे पण रिषा ऐक तरी. काय म्हणतो, कुठे जाणार रे मी? तुझ्याशिवाय कोण आहे मला? आणि मी भोळा बाबडा पण आहे की नाही. बाहेरचे लोक लुबाडून खातील मला. अरे तुझ्याकडे मी सुरक्षित आहे आणि उपाशी पण. अरे मग जा ना बाहेर, खाऊन ये ना काहीतरी. अरे बाहेर जायला काय मी टुनटुन. रिषा ऐक तरी. अरे ऐकतोच आहे मी, बोल. बाहेर मी टुनटुन उड्या मारत जाईन बेडकासारखा. बाहेर कोणी बघितलं तर? बाहेरचे लोक झोपल्याशिवाय मला बाहेर पण पडता येत नाही. लपा. अरे काय त्रास आहे हा? धर्मशाळा आहे काही? जा उघड आता. नीतू तू हो, खायला घेऊन आले तुमच्यासाठी. का पण? काय म्हणाला? आज पण? व्हेरी नाईस व्हेरी नाईस. हो, स्पेशल बीट पकोडे आणलेत. बीट पकोडे. कामिनी कशी वाटली मीटिंग? It was fantastic. I'm expecting a positive feedback. येस. लेट्स होप फॉर द बेस्ट बाबा. चला. अगं हळू, ट्रक नाही आहे अगं, आपली कार आहे. कळलं. चला. I knew it. I knew it. काय करतेस? नेहमीप्रमाणे मेकॅनिकला फोन. काही गरज नाही, हल्ली जरा ना चालू व्हायला वेळ आहे. हल्ली हो. हे बघ, बाबा, मी ना सांगून सांगून दमले तुम्हाला की आपली ही गाडी आता जुनी झालीये. आपण ना नवी एखादी गाडी घेऊया. अहो तार बघायचं कधी तुटू शकतंय. हे बघ, ही गाडी जुनी आहे ना म्हणून ती मजबूत आहे. जुनं ते सोनं म्हणून मी नवीन गाडी घेत. हो का? हा. आणि किती एव्हरेज देते ही गाडी? अगं काय आपण काय असं पृथ्वी भ्रमण करणार आहोत का? आपण कसं घर ते पेट्रोल पंप ते ऑफिस, ऑफिस ते पेट्रोल पंप ते घर, एवढंच तर आपला प्रवास. यामध्ये दोनदा आलं ना पेट्रोल पंप. हो. मी काय म्हणते बाबा, आपण असं केलं तर एखाद्या पेट्रोल पंपा शेजारीच घर बांधलं तर? हुशार आहेस हं? अहो, किती पेट्रोल पिते ही गाडी? पिऊ दे. हिच्या पिण्यावर खर्च व्हावा ना म्हणून मी माझं पिणं सोडलंय, कळलं? ऍक्च्युली काय ना, दरवर्षी आम्ही शाडूच्या मातीचे बाप्पा मागवतो पेणवरून. तर ते ट्रक मध्ये निघालेत, पण रस्त्यात इतका प्रचंड ट्रॅफिक आहे ना की इथे यायला उशीर होईल. म्हणजे चक्क बाप्पा अडकले ट्रॅफिक मध्ये. त्यात आमचा गणपती फक्त 1.5 दिवसाचा. बाप्पा येणार कधी, बसणार कधी, तोवर जायची वेळ होईल. आज सगळे एकदम नटून थटून. सगळे खय आम्ही दोघच आहोत. काय चाललंय? आणि तुम्ही कुठे नटलाय? मला वेगवेगळं वागता येत नाही.
काय मिस्टर तिळगुळकर आले नाही अजून?